पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींची घेतली भेट. मॉरिशसमधल्या भारतीयांशी आज साधणार संवाद. मॉरिशस दौऱ्यात भारताच्या सहकार्यानं सुरू झालेल्या 20हून अधिक प्रकल्पांचं होणार उद्घाटन. सागरी सुरक्षा, क्षमता बांधणी आणि व्यापारी करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता. भारताची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका असणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्याची तरतूद असणारं स्थलांतर आणि परदेशी नागरिकांशी संबंधित विधेयक लोकसभेत सादर. मणिपूरसाठीचा अर्थसंकल्प आणि केंद्र सरकारच्या 51,642 कोटी रुपयांच्या अतिरिक्त पुरवणी मागण्यांवर लोकसभेत चर्चा सुरू. प्रार्थनास्थळांवरचे भोंगे नियमांचं उल्लंघन करत असतील तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर. भोंग्यांना सरसकट परवानगी नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. रस्ते अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून मद्याच्या अंशासोबतच अंमली पदार्थ सेवनाबाबतची देखील तपासणी सुरू करण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. पडजमिनी शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद असलेलं महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधान परिषदेतही मंजूर. निवडणूक प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोगाचं सर्व राजकीय पक्षांना चर्चेसाठी निमंत्रण. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त राज्यभरातून अभिवादन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा. विराट कोहलीसह 6 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश. बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसचं केलेल्या हल्ल्यात 6 सैनिक ठार. सुमारे 450 प्रवाशांसह रेल्वेगाडीचं केलं अपहरण. आणि राज्यात कोकणात उष्णतेच्या लाटेसह उष्ण दमट वातावरणाची स्थिती कायम. विदर्भात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.